आलू वांगी ही रेसिपी बनवण्यासाठी खोबरे, लसूण, कोथिंबीर, जिरे, 1 टमॅटो, 3 कांदे हे मी बारीक करून घेणार आहे. गॅस ऑन करून गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये 3 चम्मच मी तेल हे टाकले आहे. मोहरी 1 चम्मच, कढीपत्ता, कांदे पेस्ट केलेले त्यामध्ये टाकले. खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर, जिरे याची पेस्ट ह्यामध्ये संपूर्ण ते चांगले परतून घ्यायचे. त्यानंतर 1 टमॅटोची प्युरी हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर 1 चम्मच, काळा तिखट 1 चम्मच, अर्धा चम्मच धने पूड, पाव चम्मच हळद त्यामध्ये टाकायची. सर्व मिक्स करून घ्यायचे. 1 ग्लास पाणी त्यामध्ये टाकले. पाणी गरम झाल्यानंतर वांगी आणि बटाटो उभ्या आकाराने कट करून स्वच्छ पाण्याने धुवून त्यामध्ये टाकायचे. चवीनुसार मीठ टाकून 5 मिनिटं ते शिजून घ्यायचे.